नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत अवघ्या 15 मिनिटांमध्ये अतिशय चटपटीत आणि वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं। बनवायला खूप सोपं आहे। आंबट, गोड, तिखट अशी याची चव लागते। तर त्यासाठी मी इथं घेतलेली आहेत पाव किलो लिंबू, म्हणजे 6 मोठ्या साईजची लिंबं आहेत आणि एकदम फ्रेश पिवळी लिंब घ्यायची आहे, त्यानेच लोणचं छान होतं आणि वर्षभर टिकतं। आता ही जी लिंब आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायची। यामध्ये पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे। तुम्ही पुसून हवं तर फॅनला सुद्धा ठेवू शकता। लिंब घेते वेळेस त्याची जी साल आहे ती पातळ असलेलीच लिंब घ्यायची, म्हणजे त्याचं लोणचं खूप छान होतं। आणि पिवळी घ्यायची, बिना डागाची एकदम फ्रेश लिंब आपल्याला घ्यायची आहेत। तर इथं मी 6 लिंब छान पुसून घेतलेली आहेत। आता आपण ही कापून घेऊया। तर ही मोठ्या साईजची लिंब आहे, तर मी एका लिंबाच्या 8 फोडी करून घेणार आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला या कापून घ्यायच्यात आणि त्यामध्ये जे काही बी असतं ते बी काढून घ्यायचं आहे। बी जर तुम्ही तसंच ठेवलं तर तुमचं लिंबाचं लोणचं थोडंसं कडवट होतं, त्यामुळे बिया पूर्ण काढून घ्यायच्या। आणि आपण या साईजच्या फोडी करणार आहोत। तुम्हाला जर वाटत असेल की या फोडी थोड्याशा मोठ्या आहेत, तर तुम्ही अजून यामध्ये एक फोडी, म्हणजे एका लिंबाच्या 16 फोडीसुद्धा करू शकता। आणि जर वाटत असेल की फोडी खूप छोट्या होत आहेत, तर तुम्ही एका लिंबाच्या 4 फोडीसुद्धा करू शकता। ती तुमच्या आवडीवर डिपेंड आहे। तर मी एका लिंबाच्या 8 फोडी इथं करून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतले। आता याला एका वाटीमध्ये ठेवूया आणि असेच बाकीचे लिंब पण मी कापून घेणार आहे। तर मी बाकीचे सर्व लिंब कापून घेतले, तरी तुम्ही बघू शकताय त्या आपल्या 6 लिंबामध्ये खूप साऱ्या बिया निघाल्या, त्या मी काढून घेतलेल्या आहेत। तर आता या लिंबांना आपल्याला वाफवून घ्यायचे। तर मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातले आणि त्यामध्ये आपली जी लिंबाच्या फोडीची वाटी आहे ती ठेवली आहे आणि त्यावर एक झाकण ठेवायचं, कारण जे कुकरची वाफ असते ती पाणी आपल्याला याच्यामध्ये पडू द्यायचं नाही आहे। त्यामुळे मी प्लेट गच्च झाकून घेतली आहे आणि आता या कुकरचं झाकण बंद करून आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत मीडियम गॅसवर। तर कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे पूर्णपणे। आपण आता हे काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय आपले जे लिंबाच्या फोडी आहेत ते छान सॉफ्ट शिजलेले आहेत आणि जे काही तुम्हाला कुकरच्या फोडीमध्ये लिंबाचं पाणी दिसतंय ते पूर्णपणे लिंबाचं पाणी आहे, बिलकुल दुसरं पाणी गेलेलं नाही आहे। तर पाव किलो लिंबासाठी मी इथं 1 कप साखर घेतलेली आहे। तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता। तर या साखरेच्या ऐवजी तुम्ही 1 कप गूळसुद्धा किसून घेऊ शकता। तर आता एका कढईमध्ये मी लिंबाचं पाण्यासहित पूर्ण फोडी टाकलेल्या आहेत, त्यामध्ये 1 कप साखरही घातली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, साखर विरघळलेली आहे। यामध्ये मी 2 चमचे मीठ घालणार आहे। मीठ थोडंसं जास्त घालायचं आणि मी हे सर्व प्रमाण पाव किलो लिंबाचं देते आहे तुम्हाला। तर त्याचसोबत मी इथं घातलेलं आहे 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथं आहे केप्रचा लिंबू लोणचे मसाला, तो पण मी यामध्ये घालणार आहे। लिंबू लोणचे मसाला टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं। तर 1.5 चमचा मी केप्रचा लिंबू लोणचे मसाला घातलेला आहे। जर तुम्ही लोणचे मसाला वापरत नसाल तर आपण जे काश्मीरी मिरची पावडर वापरले ते मी 2 चमचे वापरले, तर तुम्ही ते 3 ते 4 चमचे वापरू शकता। तर बघा, काश्मीरी लाल मिरची पावडर वापरल्यामुळे आपल्या लिंबाच्या लोणच्याला किती मस्त कलर आलेला आहे। मीठही घातलं आहे आपण आणि त्याचसोबत लिंबू लोणचे मसाला पण घातला आहे, त्यामुळे आता आपल्याला दुसरं यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे। लोणचे मसाल्यामुळे मस्त टेस्ट येते। तर 3 ते 4 मिनटं मी याला शिजवणार आहे। आपलं जे लिंबाचं पाणी आणि साखर आहे ती थोडीशी घट्टसर झाली पाहिजे। मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते। जास्त घट्ट करायचं नाही, कारण जर तुम्ही जास्त घट्ट केलं तर जेव्हा हे थंड होईल तेव्हा खूपच घट्ट होऊन जातं। त्यामुळे थोडंसं वॉटरी, म्हणजे थोडंसं पातळच ठेवायचं, म्हणजे ते थंड झाल्यानंतर ऑटोमॅटिक घट्ट होतं। तर याला अजून थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत।
एकदम कमी गॅसवर मी याला शिजवत आहे. तर बघा हे आता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे. कलरही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि आपली लिंबाची फोडी जी आहे त्या छान शिजलेल्या पण आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त शिजलेले आहेत. आणि कधीही लोणचं बनवते वेळेस जी काही भांडी वापरतात ती एकदम कोरडी वापरायची. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे किंवा ओलसर भांडी वगैरे वापरू नका, नाही तर तुमचं लोणचं खराब होतं. तर ह्या लोणच्याची आता थिकनेस एकदम छान झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त झालेलं आहे आपलं लोणचं. तर आता आपण हे जे लोणचं आहे ते गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही एअरटाईट काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवा. वर्षभर आरामात टिकतं, बिलकुल खराब होत नाही. पण जेव्हा केव्हा तुम्ही लोणचं काढाल तेव्हा चमचा एकदम कोरडा आणि स्वच्छ असावा, तरच तुमचं लोणचं टिकतं. आणि याला फ्रीजमध्ये ठेवायची बिलकुल गरज नाही, बाहेर ठेवलं तरीही छान टिकतं. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.